नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे। आता आमची सकाळ झालेली आहे। बारकू उठून झोपला आणि हा मोठा तरी कधीच उठतो लवकर। आणि आता आवरल्यानंतर म्हटलं चला आपण थोडंसं शूटिंग करून घेऊया, तर म्हणून मग मी शूट करायला घेतलं। आणि माहेर असल्यामुळं डिलिव्हरीसाठी आल्यामुळं काही असं काम नसतं, नुसतं खाणे पिणे आणि झोपणे हेच आमचं काम असतं आणि बाळांना सांभाळणे। तर आमचा छोटू आता खाऊन झोपलेला आहे आणि मोठा आमचा कार्टूनगिरी करत आहे। आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हणा सगळ्यांना। मोठा आता गेलेला आहे बाहेर खेळण्यासाठी, त्याला आज सुट्टी आहे त्यामुळे दिवसभर त्याची कार्टूनगिरी अशीच सुरू राहणार आहे। बारकं झोपलेला आहे त्यामुळे मी त्याला फ्रेश केलेलं नाहीये, त्याला मी आता उठल्यानंतर फ्रेश करेन। आम्ही याला संध्याकाळी आंघोळ घालतो, कारण माझ्या आजी संध्याकाळीच आंघोळ घालतात, त्यामुळे की संध्याकाळी आंघोळ घातलेली बाळाला मान होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्या वयस्कर असल्यामुळे आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकतो। बारके आता उठलेला आहे, तर आपण त्याला आता फ्रेश करूया। मी तुम्हाला दाखवते त्याला मी कसं फ्रेश करते। त्याला खोकला जाम झालेला आहे, त्याची छाती भरल्या, त्यामुळं त्याला काय सुचत नाहीये, किरकिरते सारखं आज। हाय कर सगळ्यांना, हाय 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 हाय, नमस्कार कर सगळ्यांना, नमस्कार। आमच्या कर्णाचे मित्र आलेले आहेत अर्जुनला खेळवायला, शिवशंभो। आमच्या शेजारीच राहतात ती, ट्विन्स आहेत। हो इकडे शंभो, इथे इथे बस सर अजून इकडे। हा हे शंभो, शिव आणि हा आहे शिव। ओळखतात का तुम्हाला कोण कोण आहे ते? तर आता मी अर्जुनला आवरायला लागलोय, बघा तो कसा आवरून घेतला। फ्रेश पाहिजे म्हटलं की लगेच तयार असतोय, गप्पा मारायच्या आहेत। होय, कर्ण लहान होता त्यावेळेस ही दोघं असतील 1-2 वर्षांची, त्यावेळेपासून कर्ण यांच्यासोबत राहतोय, खेळतात ते दोघं त्याच्या बरोबर। माझ्या आजी मागून सांगते जुळे आहेत म्हणून सांग। हो सांगितले म्हणा आय। हो रोज गरम पाण्याला असं पुसून घेतोय आणि मग टॉवेलच्या कोरड्या साईडने असं जरा असं ते चांगलं कोरडं करायचं। सकाळी खाऊ खाल्लेलं असतंय, तर त्याच्यामुळं अंगाचा थोडा दुधाचा वगैरे वास येतोय, त्यामुळे आम्ही ह्याला असं पुसून काढतोय। खरं तर आमच्या आजीने हे असलं काय पटत नाही, काय लहान मुलांना थंडीत पुसायचं असं म्हणतात त्या। तरी आता 12 वाजले, त्यावेळेस मी ह्याचं सगळं आवरायला घेतोय। मी हे बेबी लोशन वापरतोय, तर हिवाळा सुरू आहे, गावाकडे थंडी खूप आहे त्यामुळं। त्यानंतर हिमालयाचाच पावडर वापर द्या, आणि हे आहे बाळाचं काजळ, ते जे आम्ही घरी बनवलेलं आहे। एरंडेल तेलामध्ये माझ्या आजीने कालवून दिले ते मला। आणि हा आमचा पावडरचा डब्बा। चला चहा आवरायला घेतो। असा बोलतोय, जनरेशन बीटा आहे त्यामुळं ही पोर खूप ऍक्टिव्ह आहेत। 3 महिन्याचा हाय पण सगळं कळते। असं सगळीकडे त्याला मी पावडर लावून घ्यायला लागलोय।
पावडर लावून घेतलं की आमची मम्मी म्हणत्या, मम्मी सांगत्या पावडर भरपूर लावायची मानकडला, ते मानच्या इथं म्हणजे बाळाला घाम सुटत नाही, घाम जास्त येत नाही. तसं मी कर्णची डिलिव्हरी म्हणजे प्री मॅच्युअर होती, त्यामुळे कर्णला जरा जपत होतो. पण ह्याच्या वेळेला माझं दिवस भरल्यानंतरच डिलिव्हरी झाल्या. आणि हा हेल्दी आहे. कर्ण जरा असं वजनानं पण कमी होता आणि त्याला आम्ही NICU मध्ये ठेवलं होतं 4 दिवस माझी पहिली डिलिव्हरी झाल्यानंतर. प्री मॅच्युअर असल्यामुळं त्याची लई काळजी घ्यावी लागली आम्हाला. म्हणून ह्याचं तसं केलं नाही. माझी आजी म्हणतात की मुलांना जास्त जपायचं नाही, ह्याचं वजन वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि हा हेल्दी होता मुळात. त्यामुळं आम्ही म्हणजे मी माझ्या पद्धतीनं वाढवते दोन्ही मुलांना. माझा मोठा मुलगा तर मी तुम्हाला सांगितलं मागच्याच ब्लॉगमध्ये, तो गावीच असतोय. मी ज्यावेळेस त्याला पुण्याला घेऊन गेलो माझ्याबरोबर 6 महिन्यानंतर माझी सुट्टी संपली आणि आम्ही इकडून गावावरून पुण्याला गेलो, त्यावेळेस त्याला पुण्याचं वातावरण काही सुटच होत नव्हतं करणं. काढलं असं वर्ष 1.5 वर्ष, 1.5-2 वर्षाचं झाल्यानंतर मग त्याला आम्ही गावी पाठवलं. त्यापासून तो इथं राहतोय. सर्दी झाल्या जाम, त्यामुळे शिंकतोय. ही आजी आहेत त्यामुळं व्हायचं काही कारण नाही आहे मला. काल जाऊन मी या दोघांनाही डॉक्टरांना दाखवून आलोय आणि सांगतात, आजी सांगतात तसं ऐकतोय. जास्त काय असं मी पाळत नाही, त्यामुळे आमची मम्मी मला लय शिवाय देत्या, लय ओरडत्या. आणि आम्ही कोल्हापुरी म्हटल्यावर आमच्याकडे काय शिव्या कमी नाही, शिव्यांचा पाऊस असतोय नुसता. आता ह्याला मी काजल लावतोय. ह्या दोघांच्या पाठीमागं काय चाललंय बघा. व्हिडिओ बघून लय एक्सायटेड झाल्यात ती, काय काय चाललंय त्यांचं, काय काय करून दाखवायला लागल्यात. कर्ण बाहेर गेलाय, कर्णला यायचं नाही. कर्णला लय पिंत्या करून आणि त्याची समजूत घालून घ्यायला लागते. डॉक्टर म्हणतात काजळ लावायचं नाही मुलांना, पण जे काय पहिलेच आहे ते तर करायलाच लागणार, कारण माझ्या आजींना पटत नाही. माझ्या आजी जसं म्हणतात तसंच करतोय मी. तर डोळ्यात तेवढं घालत नाही, कधीतरी घालतोय, नाहीतर नाही, कारण आपला हात तिकटाचा असेल त्यात आता मी काय पाळत नाही. इकडे तिकडे हात लागलेला असतोय. त्यामुळं नाही हे करत. आणि आता आमचा बारको रेडी आहे. ह्या बोलण्याच्या नादात आणि करण्याच्या नादात मी त्याला लोशन लावायलाच विसरलो. त्याला मी टिप्स घालतो, नाहीतर मम्मी परत मला ओरडायला सुरुवात करेल. गार वारं हाय, गार हवा हाय, तू पाळत नाहीस, त्यामुळे पोरग्याला बाधायला लागले. ओ ओ ओ ओ ओ. फायनली बारकू रेडी झालेला आहे, फ्रेश झालेला आहे. तुम्ही बघू शकता असा बघतोय, कारण तो त्याच्या बाबांच्या बरोबर व्हिडिओ कॉलवरती बोलतोय, त्यामुळं तो बोलण्याचा प्रयत्न करतोय समोर कोण दिसलं. आता इथे व्हिडिओमध्ये आम्हीच दिसतोय त्याला, तर तो बोलण्याचा प्रयत्न करतोय, हावभाव देतोय, समजते त्याला सगळं. चला, आज संक्रांत आहे, त्यामुळं आमच्या घरी आज वंसा पुजलेला आहे आणि आज संक्रांती निमित्तानं आमच्या घरी आज पुरणपोळी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता. बारका आता झोपलेला आहे, तरी बराच तास झोपलेला आहे. हा 1-2 तास होऊन गेले झोपलाय. हा झोपलाय तोपर्यंत मी कर्णचा अभ्यास घेणार आहे. चला, मी तुम्हाला कर्णचा अभ्यास कसा घेतोय आणि तो अभ्यासाला किती कंटाळा करतोय ते तुम्हाला मी दाखवतो.
बारकू झोपलाय तोपर्यंत मी याचा अभ्यास घेतो. आता डिलिव्हरीला आल्यापासून मी याचा अभ्यास घ्यायला लागलो, नाहीतर ह्याच्या आधी माझ्या बहिणीच घेत होता अभ्यास. लय दमवतो हे अभ्यास करण्यासाठी. तुमची मुलंही अशीच दमवतात का अभ्यास करायला? ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. सुरू करा, बघूया. सगळे बघायला लागले तुला अभ्यास करते. चल, 5 वर्षांचा आहे हा. आणि आम्हाला जे 5वीला अभ्यास होता आमच्या वेळेला 90s किड आम्ही, ते आत्ता यांना हाय. जे आता मगाशी हा मॅथ्सचा करत होता तर ते बघून मला काही कळेना झालं, कारण ते आम्हाला 5वी 6वीला गणित, ते आत्ता यांना. किती युग पुढे गेले. साहेबांच्या मनात खरं तर नव्हतंच इंग्लिश मिडियमला घालायचं. ते म्हणत होते जिल्हा परिषदलाच घालायचं. तूही जिल्हा परिषदला शिकल्यास आणि मीही जिल्हा परिषदला शिकलोय. आणि ज्याची शिकायची इच्छा असतात ते कुठेही शिकतात. तर पण मला असं वाटत होतं की आजच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये माझा मुलगा कुठं पाठीमागं पडायला नको असं मला वाटायचं. त्यामुळे मी घातलं. पण ह्याचं काय झालं की आम्ही 1.5 वर्षाचा असताना ह्याला गावी ठेवलंय. त्यामुळं हा कम्फर्टेबलच नव्हता शाळेला जाण्यासाठी. आणि ती शाळेची गाडी आली न्यायला की याचं रडं सुरू, मला नाही जायचं, मला ती लोक कुठेतरी घेऊन चालल्यात. माझ्या 3 नंबरच्या बहिणीला तो मम्मी म्हणून बोलवतो आणि माझ्या 4 नंबरच्या बहिणीला तो आऊ म्हणून बोलवतो आणि मला आई म्हणतो. आम्ही बहिणी 4 जण आहे आणि आम्हाला एक भाऊ आहे. तर मी जॉब करत होतो, त्यामुळं मी जॉब करत असल्यामुळं माझी सवय ह्याला जास्त लावलीच नाही. आणि माझ्या बहिणींची सवय मी जास्त केली, कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता बहिणींची सवय करण्याशिवाय. कारण ह्या दोघी आहेत तर मी ह्या दोघींपैकीच एकटीला हिला एकदा तिला एकदा असं नेत होतो ह्याला सांभाळण्यासाठी माझ्याजवळ. आणि माझे मिस्टर सांगायचं झालं तर ते एमपीएससी करत होते आणि ते एमपीएससी करत होते, त्यांचा स्टडी सुरू होता आणि मी जॉब. त्यामुळं बाळाकडे लक्ष कोण देणार म्हणून. आणि आहेत माझ्या बहिणी घरी, माझ्या माणसं होती, त्यामुळे मी माझ्या बहिणींना घेऊन जायची तिला एकदा. ह्याला वातावरण सूट होईना पुण्याचं, त्यामुळे आम्ही ह्याला गावी सोडलं. अजून बरंच काही आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईन. आवर की हा असा टाइमपास चाललेला असतो त्याला अजिबात ऐकायचं नसतंय. पप्पा आईला तिळगुळ देऊन आईचा आशीर्वाद घ्यायला लागल्यात. त्यानंतर आम्ही साहेबांना कॉल केला संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी. दिवसभर आम्हाला त्यांना फोनच नाही करता आला, त्यामुळं आम्ही संध्याकाळी त्यांना कॉल केला. आणि मुंबईचे इलेक्शन सुरू असल्यामुळं दिवसभर त्यांनाही वेळ नाही भेटला आम्हाला कॉल करायला. ते त्यांच्या ड्युटीमध्ये आहेत आणि दिवसभरातनं एकदा बाबांचा फोन आलाय, त्यामुळे या दोघांची मस्ती तुम्ही बघू शकता कशी करायला लागलेत ही दोघं पण. आणि त्यानंतर कर्णनं आई आजीला तिळगुळ दिले, मग आबांना दिले आणि दोघांचाही आशीर्वाद घेतला. कर्ण डावरा आहे त्यामुळे तो डाव्या हातानंच घेतो. आणि त्यानंतर मग मी माझ्या आजींना आणि पप्पांना तिळगुळ दिले आणि दोघांचाही आशीर्वाद घेतले. माझी मम्मी काही कारणास्तव बाहेर गेली होती, त्यामुळे मला तिला ब्लॉगमध्ये घेता नाही आलं. आणि त्यानंतर मग सगळी बारकी मोठी तिळगुळ द्यायला यायला लागली आणि मग त्या सगळ्यांचे तिळगुळ घेतले, त्यांना तिळगुळ दिले. आणि हे आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, सकाळी सांगितलं होतं मी तुम्हाला, हे शिवशंभू आहेत म्हणून. ही ती दोघं ही कायम आमच्यातच असतात. आणि त्यानंतर मग छोटी मुलं येत होती, मोठीही येत होती तिळगुळ द्यायला. मला वाटत होते की ही परंपरा आमच्या लहानपणी होती ती आता संपली की काय, पण नाही, येत आहेत अजून आहे. तर पोरं येऊन देऊन जातात. आम्ही जसं एन्जॉय केलं तसं तीही एन्जॉय करतायत. हे सगळं बघून मला छान वाटलं. तुम्हीही सांगा तुमच्या लहानपणी तुम्ही जात होता का असं तिळगुळ वाटायला? तुमच्या घरी अशीच लहान मुलं येतात का तिळगुळ वाटण्यासाठी? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.